ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, आज तुम्ही बारामतीमध्ये आलात। खऱ्या अर्थाने शासनाने जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जे नावासंदर्भात वाद निर्माण झाला होता त्याचा जाहीर रद्द केलेला आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थानं मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा त्या वैद्यकीय महाविद्यालयाला आणि संलग्न रुग्णालयाला नामकरण हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नामकरण केलेलं होतं। त्याला एक वर्षभर झालं आहे आणि आत्ता दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर इथल्या काही मंडळींनी याच अहिल्यादेवींच्या नावे असणाऱ्या रुग्णालयाला आणि महाविद्यालयाला अजितदादांचं नाव देण्याचा जी.आर. पारित केला। मुळात आमचा या गोष्टीला विरोध होता की दादांचं अपघाती निधन झालं आहे, दादांच्या निधनाबद्दल सगळ्यांच्या मनात दुःख आहे, दादांचं नाव द्यायचंच आहे तर तुम्ही केविकेला द्या, तुम्ही अजून कुठल्या महाविद्यालयाला द्या, दिलं आहे ऑलरेडी मेडसच्या, किंवा अजून कुठल्याही आस्थापनेला विद्याप्रतिष्ठानला द्या किंवा अजून एखाद्या कारखान्याला द्या। पण तसं न होता जिथं मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव होतं तिथंच नाव देण्याचा जी.आर. पारित झाला आणि ही गोष्ट कुठंतरी खटकणारी होती, थोडासा दुजाभाव करणारी होती। त्याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि शासनाला तो जी.आर. मागं घेण्याची नामुष्की काल आली आणि त्यांनी तो जी.आर. मागं घेतला। थोडी उशिरा का होईना आपण केलेली चूक शासनाच्या लक्षात आली, त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। महामानवांच्या नावाच्या बाबतीमध्ये तडजोड करत असताना जनभावना काय आहे याचा कुठंतरी थोडासा अभ्यास केला पाहिजे। सर, एकंदरीत बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे, तुम्ही देखील 5-7 दिवसांपासून बारामतीच्या गावागावात दौरा करतात। तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात का? आणि एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत की ही निवडणूक बिनविरोध करायची, कसं बघा, एकतर लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध होणं हे लोकशाहीसाठी घातक असतं। अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री पदावर गेल्या, पार्थ पवार हे राज्यसभेवर वरिष्ठ सभागृहात निवडून गेले, शरदचंद्रजी पवारांना सुद्धा सगळ्यांनी मिळून बिनविरोध निवडणूक न लागता बिनविरोध ते राज्यसभेवर गेलेले आहेत। सुनेत्राताईंना माझं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, सुनेत्राताईंना तुम्ही विधान परिषदेवर घ्या आणि इथली निवडणूक तुमचा एखादा कार्यकर्ता इथं उतरवा की जेणेकरून आम्हाला तुम्ही वर्षभराच्या कालावधीमध्ये कसं काय धोरण राबवलं आहे, ओबीसीच्या बाबतीमध्ये तुम्ही काय अन्याय लावला आहे। मी एक ओबीसी आंदोलक आहे, ओबीसीचं आरक्षण संपलं आहे असं मी वेळोवेळी म्हणतो आहे। ओबीसीच्या अनाथ माती कालवण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलं आहे आणि त्यांना साथ इथल्या विरोधकांनी दिली आहे। त्यामुळे ओबीसीचा वाली आता महाराष्ट्रात उरला नाही असा माझा सरकारवर आरोप आहे, विरोधकांवर आरोप आहे, आमदार खासदारांवर आरोप आहे, वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखावर आरोप आहे। त्याचं कारण असं आहे, प्रत्येक पक्षप्रमुख म्हणतो आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला जे काही द्यायचं ते द्या। पण आत्ता पंचायत राज्याच्या ज्या 12 जिल्ह्याच्या 12 जिल्हा नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकामध्ये ज्या निवडणुका झाल्या इथं मूळ ओबीसी जो आहे, जो सामाजिकदृष्ट्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, तो बेदखल झाला आहे। इथला साळी, माळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गळशी, नाभिक, सुतार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी ही मंडळी आता दिसत नाहीत। बेलदार, वडार या मंडळींचा आता महापौर तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही, या महाराष्ट्रामध्ये यांचा नगराध्यक्ष दिसणार नाही। कारण जो 2 सप्टेंबरचा जी.आर. निघाला त्या जी.आर. अन्वये आता महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे। काल परवाच फलटणच्या सभापतीपदी शिवांजली भोसले नावाची राजघराण्यातली व्यक्ती ओबीसीच्या आरक्षणावर सभापतीपदावर बसली। दौंडच्या नगराध्यक्षपदावरती नेपाळ घराण्याची ज्या जगदाळे कुटुंबियांचे ब्लड रिलेशन्स आहेत, नेपाळच्या राजघराण्याशी त्या जगदाळे कुटुंबियांची व्यक्ती इतर मागासवर्गीयामधून म्हणजे ओबीसीच्या आरक्षणामधून दौंडच्या नगराध्यक्ष झाल्या। पुण्यामध्ये 42 पैकी जवळजवळ 30 ते 32 नगरसेवक हे मूळ ओबीसी झाले नाहीत, बलुती आलुत्यामधले झाले नाहीत, भटक्या विमुक्त जाती जमातीमधले झाले नाहीत, तर फक्त एकच जात मराठा कुणबी सर्टिफिकेट काढून झाले। पिंपरी चिंचवडचा महापौर तसाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये परिस्थिती तशीच, आमच्या कोल्हापूरच्या महापौर झाल्या रूपराणी निकम। मला सांगा, जगदाळे, निकम, आमच्या फलटणच्या भोसले, अरे ही राजे रजवाडे राजघराण्याशी संबंधित सरदार वतनदार मंडळी यांच्यावरती कोणतं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, कोणता सामाजिक अन्याय झाला यांच्यावरती, किंवा आमच्या बलुती आलुत्यामधला कोणता व्यवसाय या जगदाळेनी किंवा फलटणच्या भोसलेनी किंवा निकमानी कोल्हापूरच्या काय नक्की चाललं आहे? महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे,
मी हे तुम्हाला राजकारणातलं सांगितलं. शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. UPSCची यादी काढा, MPSCची यादी काढा, मूळ OBC आज हद्दपार झालेला तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मग जरांगेंच्या लढ्याला थोडक्यात यश प्राप्त झालं. जरांगेंच्या आंदोलनामुळं 2 सप्टेंबरच्या GRमुळं मराठा समाजानं OBC आरक्षणावर ताबा मारलेला आहे की जो ताबा बेकायदा आहे. आणि मूळ OBC यांना घाबरलेलं आहे, यांच्या दहशतीला घाबरला आहे. कारण पक्षाच्या नाड्या सगळ्या यांच्या हातात आहेत. आमदार खासदार हे आहेत, कारखानदार हे आहेत, वतनदार हे आहेत. मूळ OBC आता बोलायला सुद्धा तयार नाही. OBCच्या आरक्षणावर ताबा मारायचं पद्धतशीर काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं, विरोधकांच्या उदासीन धोरणानं, वेगवेगळ्या पक्षप्रमुखांच्या उदासीन धोरणानं आज OBCच्या अनाथ माती कालवण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी OBCचे देखील मोर्चे निघाले किंवा आंदोलनं झाली, परंतु ज्या प्रमाणात जे नेते आहेत किंवा राज्यातील जे समाज आहे हा एकवटलेला दिसला नाही. विशेषतः नेते जास्तीत जास्त कुठे एकवटलेले दिसत नाही. हे बघा 450 जाती आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांची राहण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे आहेत. प्रत्येक हा जर संघटित असता तर आरक्षण द्यायचीच वेळ बसली नसती ना. 400-450 जाती आहेत, यांच्यामध्ये एकी होणार नाही, यांच्यामध्ये फूट पाडायची. ज्यावेळी OBCचं आरक्षण खूप मोठ्या प्रमाणात उभं राहत होतं त्यावेळी धनगर समाजाला वेगळं सांगितलं गेलं. विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी, राजेश टोपे, रोहित पवार या माणसांनी प्रति आंदोलनं उभी केली. म्हणजे समाजामध्ये फूट पाडण्याचं महापाप विरोधकांनी केलं आणि OBCचं आरक्षण कायदेशीररित्या संपवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं. आणि या सगळ्यामध्ये सर्वांची मिलीभगत आहे. मी फलटणला आम्ही आता 24 तारखेला मोर्चा लावला आहे OBCचं आरक्षण वाचवा म्हणून. हा आर्तटाव आहे OBCंचा. ज्या दिवशी OBCंच्या ही गोष्ट लक्षात येईल त्या दिवशी OBCमध्ये सत्तांतर झालेलं असेल, सत्ता परिवर्तन झालेलं असेल. तर आता पुन्हा बारामती पोटनिवडणूक लागलेली आहे. खऱ्या अर्थाने ज्या मुद्दा पेटला होता की GR संदर्भातला तो रद्द झाला तर आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत करू असं सांगितलं होतं. काय सांगाल, निवडणूक लढवणार नाही हे बघा, तो एक आमचा मुद्दा होता. मुळात असं आहे की एखादं काम केलं म्हणजे निवडणूक होऊ नये असं कुठं सांगितलं आहे. लोकशाहीमध्ये एखादी जागा रिक्त झाली तर निवडणूक झाली पाहिजे. तो त्या जनतेचा अधिकार आहे. जनतेला एक संधी मिळते की एक चांगल्या माणसाला मतदान करण्याची, चांगल्या माणसाला निवडून देण्याची. तो लोकशाहीमधला अधिकार किंवा लोकशाहीमधला तो एक पिलर तुम्ही डॅमेज कशाला करताय. सुनेत्राताईंबद्दल जर सद्भावना व्यक्त करायची असेल मुख्यमंत्री महोदयांना तर त्यांना विधान परिषदेवर जसं पार्थ पवार, जसं शरद पवार साहेबांना वर पाठवलं तसं सुनेत्राताईंना निवडणूक लढवत थांबाय. निवडणूक होणार. आम्ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. आम्ही बारामतीमधल्या गावागावामध्ये फिरतोय, लोकांचं मत लक्षात घेतोय. आजपर्यंत म्हणायचे की निवडणूकच होणार नाही, बिनविरोध होणार. आत्ता निवडणूक होणार याच्यावर चर्चा चालू आहे. उद्या या निवडणुकीमध्ये रंगतदार होणार अशी चर्चा येईल. उद्या काटेकी टक्कर होईल. काय झालं आहे, दुःख, वेदना किंवा काय हे जे शब्द आहेत की खूप सहानुभूतीची लाट आहे. अरे सहानुभूतीची लाट आहे म्हणून किती एका कुटुंबामध्ये तुम्ही पद देणार. पवारसाहेब, सुप्रियाताई, रोहित पवार, पार्थ पवार, सुनेत्राताई, म्हणजे बाकीच्या माणसाला कोणाला संधीच नाही. मला एक सांगा, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा एक वेळ समजू, मला सांगा यांना माळेगाव कारखान्याचं चेअरमनपदसुद्धा सुटत नाही यांच्या हातून. रयत शिक्षण संस्थासुद्धा सुटत नाही यांच्या हातातून. काय ते शिवप्रसारक मंडळी एक शिक्षण संस्था आहे लोकलची, तीसुद्धा सुटत नाही यांच्या हातून. मग इतर लोकांनी कुठं जायचं. या बारामतीच्या ग्राउंडवरती जाचक आहेत, कोकरे आहेत, जगताप आहेत, काकडे आहेत, खूप लोक आहेत ना. बाकीच्या कुठल्या लोकांना साधं कारखान्याची चेअरमनशिप पण नाही, DCC बँक पण नाही, परत आमदारकी पण नाही, खासदारकी पण नाही, काहीच नाही. मला वाटतं हे कुठंतरी लोकशाहीमध्ये अशा गोष्टी एकाच घराण्यामधल्या सगळ्या लोकांना हे बरोबर नाही वाटत. एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्योती वाघमारेंना डायरेक्ट राज्यसभेवर संधी दिली, पण तिथंच पवारांची राष्ट्रवादी, एका बाजूला पवार साहेब राज्यसभेला इच्छुक होते. नाही, मी इच्छुक वगैरे असं काही नाही. मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही किंवा मी कुठं मागणी केली नाही, मी कुठेही लॉबिंग केलं नाही. आम्ही OBCच्या प्रश्नावर लढतो आहोत, आम्ही OBCच्या प्रश्नावर आंदोलन करतो आहोत. ही निवडणूकसुद्धा आम्ही एक सकारात्मक दृष्टिकोनातून आमचे OBCचे प्रश्न डावलले जात आहेत. आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते. महाज्योतीला निधी उपलब्ध होत नाही. बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर 18 वेगवेगळ्या जातींच्या
आर्थिक विकास उन्नतीच्या संस्था जाहीर केल्या किंवा महामंडळं जाहीर केली. त्या महामंडळांना अजून अध्यक्ष भेटला नाही. त्या महामंडळांना अजूनही ऑफिस भेटलं नाही. त्या महामंडळांना एक साधा शिपाई भेटला नाही. त्या महामंडळांना 1 रुपयाचा निधी भेटला नाही. महाज्योतीची तीच परिस्थिती. या महाराष्ट्राचं आत्ता बजेटरी अधिवेशन चालू आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही तज्ज्ञ मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. तुम्ही जे बजेट 6.5 लाख करोड रुपयाचं तुम्ही जे बजेट या महाराष्ट्रात सादर केलं, त्या 6.5 लाख करोडपैकी म्हणजे 100% अर्धा टक्का बजेट या महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला, त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 0.56% बजेट दिलं जातं. मला वाटतंय ओबीसीनो, तुम्ही आता झोपा काढा. तुम्ही तुमच्या हक्क अधिकारावर बोलू नका. तुमचं आरक्षण संपलंय, तुमच्या नोकऱ्या गेलेत, तुमच्या एका बाजूला जरांगेंनी जे लढा उभा केला त्यांच्या लढ्याला बऱ्यापैकी यश भेटलं, परंतु तुम्ही त्याच वेळेस ओबीसीसाठी तुम्ही लढा उभा केला. का तुम्हाला हे यश मिळालं नाही? का काय त्याचं म्हणजे तुम्ही ह्या संदर्भात मनन केले, चिंतन केलं? हे बघा, ओबीसी बांधवांचं म्हणजे ओबीसींचा जो एक खूप मोठा काउंट आहे, यांना फक्त मतदार म्हणून वापरलं आहे. इथल्या सत्ताधाऱ्यांनी वापरलं आहे, इथल्या विरोधकांनी वापरलं आहे. महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची समतेची चळवळ कधी निर्माणच होऊ दिली गेली नाही. फोडा आणि झोडा हे राज्यकर्त्यांचं धोरण आहे. त्यामुळं ओबीसी बांधव हे संघटित नसल्या कारणानं ओबीसींचे सगळे हक्क अधिकार आज आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. अरे मला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, अरे मी काहीतरी बलुत्यामध्ये काम केलं पाहिजे, आलुत्यामध्ये काम केलं पाहिजे, मी कुठेतरी मेंढरं घेऊन गेलो पाहिजे, मी कुठंतरी नाभिकाचा व्यवसाय, सुताराचा व्यवसाय, गिसाड्याचा व्यवसाय, लोहाराचा व्यवसाय, कुंभाराचा व्यवसाय, इथं सामाजिकदृष्ट्या मागासांना आरक्षण आहे ना. त्या जातीमध्ये जन्म घेतल्या कारणानं त्यांचं सामाजिक दुजाभाव, सोशल डिस्क्रिमिनेशन झालं आहे. या शिवांजली भोसलेंच्या बाबतीत काय त्यांच्यावर अन्याय झाला असेल, कुणी केला असेल बरं? दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेवरती मागासवर्गीयांचं प्रमाणपत्र काढून मागासवर्गीयांच्या ताटातलं हिसकावून खाण्याची वेळ जगदाळे कुटुंबियावर कशी आली असेल बरं? हे न उलगडले, हे घटनाविरोधी आहे. सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट आहे यावर. मराठा समाज सोशली बॅकवर्ड होऊ शकत नाही. पण मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून 2 सप्टेंबरचा GR काढला आणि या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणावर ताबा मारण्याचं काम आमदार, खासदार, राजे, रजवाडे, सरदार, वतनदार, जागीरदार मंडळींनी केलं आहे. हे कसं आरक्षण संपलंय हे आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना समजावून सांगतो. सर, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, यांच्या राजीनाम्याची मागणी होती. कसं कालचा तुम्हाला ते प्रकरण? हे बेजबाबदार वागलेल्या आहेत रुपालीताई या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. खूप मोठं हे संविधानिक पद आहे. मुळात महाराष्ट्रामध्ये जादूटोना विरोधी, भानामती विरोधी महाराष्ट्राचा कायदा आहे. आता रुपालीताईंचं 2 मिनटं बाजूला ठेवू. अनेक मंत्र्यांचे, राजकारणी लोकांचे त्या भोंदूबाबाबरोबर संबंध असल्याचे 56 फाईल्स आहेत असं काहीतरी सांगितलं. 58 फाईल्स. आणि मग 58 फाईल्स असतील ना, राजकारणी लोक या भोंदूबाबाला एवढी जर त्याची सेवा देत असतील तर हे महाराष्ट्राच्या, पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालवणारी घटना आहे. आता आज मी काहीतरी मीडियाच्या माध्यमातून बघितलं की दादाच्या घराच्या मागं उतारा टाकला, पुढं टाकला, बारामतीत टाकला. तर काय किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मला वाटतं या लोकांना सरळ जेलमध्ये टाकलं पाहिजे. मी रुपालीताईंच्या बाबतीतच बोलत नाही. जी मंडळी या भोंदूबाबाला किंवा अशा देवधर्म प्रत्येकाचा आहे ना. तुम्ही देवाची, धर्माची पूजा अर्चना, तुम्हाला काय जे काही श्रद्धा, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत ना. पण ज्या गोष्टी कायदा करून त्याच्यावर बंदी घालावी लागली, त्या गोष्टी जर ही मंडळी करत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या या पुढाऱ्यांना, सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकावं लागेल. हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके होते. विविध जे प्रश्न आहेत यांच्यावरती त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. कॅमेरा पर्सन विनोद सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.